हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 11 सबस्ट्रॅक्शन वर्कबुक सोल्युशन. तर काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे टीचर्ससाठी. चला तर पाहून घेऊया. शो पिक्चर्स विथ अ डिफरंट ऑब्जेक्ट अँड आस्क क्वेश्चन्स लाईक हाऊ मेनी आर देअर. तर स्टुडंट्सला इथे आपल्याला काही डिफरंट ऑब्जेक्ट्स दाखवायचे आहेत आणि त्यांना क्वेश्चन्स विचारायचे आहेत. क्वेश्चन्स म्हणजेच कुठे क्वेश्चन्स? हाऊ मेनी आर देअर. हाऊ मेनी आर देअर म्हणजेच तेथे किती ऑब्जेक्ट्स आहेत, तिथे किती ऑब्जेक्ट्स आहेत. अँड इफ वी टेक अवे दिस मेनी, जर आपण एवढे त्यातून ऑब्जेक्ट काढलो, कितीतरी नंबर्स आपण ऑब्जेक्ट काढलो, हाऊ मेनी आर लेफ्ट, तर किती राहतील? असे क्वेश्चन्स इथं स्टुडंट्सला करायचे आहेत विथ डिफरंट ऑब्जेक्ट्स किंवा पिक्चर्स घेऊन तिथं मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर करून समजावून सांगायचं आहे. यूज वर्ड लाईक अ टेक अवे, सबस्ट्रॅक्ट अँड फाइंड द डिफरन्स. तर आपण इथं सबस्ट्रॅक्शन करत आहोत. तर सबस्ट्रॅक्शन करत असताना सबस्ट्रॅक्शन रिलेटेड कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कुठले वर्ड्स यूज करायचे आहे आपल्याला? टेक अवे. टेक अवे म्हणजेच काढून घेणे. टेक अवे म्हणजेच काय? काढून घेणे. सबस्ट्रॅक्ट म्हणजेच वजाबाकी. सबस्ट्रॅक्ट म्हणजेच काय? वजा करणे किंवा कट करणे. फाइंड द डिफरन्स, दोघांमध्ये डिफरन्स फाइंड करा, दोघांमध्ये फरक काय आहे ते पहा. टू हेल्प स्टुडंट्स अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द सबस्ट्रॅक्शन क्लिअरली. तर हे डिफरंट वर्ड्स यूज करून लाईक अ टेक अवे, सबस्ट्रॅक्ट, फाइंड द डिफरन्स असे डिफरंट वर्ड्स यूज करून मुलांना सबस्ट्रॅक्शनचं कन्सेप्ट काय करायचं आहे? क्लिअरली सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया. नेक्स्ट वन आहे ऑब्झर्व द पिक्चर ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 25 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओरली. तर टेक्स्च्युअल व्हिडिओ ऑलरेडी आपण पाहिलेलो आहोत सबस्ट्रॅक्शन या लेसन बद्दल. तर इथे पुन्हा टेक्स्टबुक पेज नंबर 25 वरचे पिक्चर ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला इथे ओरली सांगायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर आपल्याला बसेस बद्दल दिलते. तर फर्स्ट पिक्चर मध्ये 4 बसेस होते. तर सेकंड पिक्चर मध्ये एक बस काय झालेला आहे? टेक अवे, निघून गेलेला आहे. तर रिमेन राहिलेले आहेत सेकंड पिक्चर मध्ये 3. तर त्या पिक्चर रिलेटेड इथं क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. तर त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण ओरली सांगणार आहोत. चला तर पाहून घेऊया. हाऊ मेनी बसेस आर ॲट द बस स्टँड. हाऊ मेनी बसेस आर ॲट द बस स्टँड. बस स्टँडवर किती बसेस आहेत? बस स्टँडवर किती बसेस आहेत? पिक्चर पाहून घ्या. तर फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला टोटल किती बसेस दिसून येत आहेत? तर 4 बसेस दिसून येत आहेत. किती बसेस दिसून येत आहेत? तर 4 बसेस दिसून येत आहेत. तर आन्सर येईल 4 buses are at the bus stand. 4 buses are at the bus stand. That after next one question आहे how many buses left the bus stand. तर किती बसेस ना बस स्टँड लेफ्ट केलं, सोडलं. तर सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला किती बस गेलेले दिसून येत आहेत? तर सिंगल बस चाललेला आहे. वन बस चाललेला आहे. तर किती बस लेफ्ट झालेले आहेत? 1 बस लेफ्ट झालेला आहे. तर आन्सर येईल 1 bus left the bus stand. 1 bus left the bus stand. That after some buses have left. Are there more or fewer buses remaining now? तर काही बस निघून गेलेले आहेत. Some buses have left. Some buses have left म्हणजेच काय? काही बसेस निघून गेलेले आहेत. लेफ्ट म्हणजे निघून जाणे. Are there more or fewer buses remaining now? आता पहिल्यापेक्षा जास्त बसेस आहेत का कमी बसेस आहेत बस स्टँडवर? तर ते हे क्वेश्चन्स इथे विचारण्यात आलेला आहे. आर देअर मोर ऑर फिअर? मोर म्हणजे जास्त, फिअर म्हणजेच कमी. बसेस म्हणजे बसेस रिमेनिंग आता शिल्लक आहेत कुठं? बस स्टँडवर. तर पहिल्यापेक्षा जास्त बसेस आहेत का कमी बसेस आहेत? तर फ्युअर बसेस आहेत. किती आहेत? fewer buses remaining now. तर किती बसेस आहेत? fewer buses remaining now. हे आन्सर येईल. That after next one question आहे
हाऊ मेनी बलून्स डज द बॉय हॅव. आता सेकंड पिक्चर रिलेटेड क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर सेकंड पिक्चर मध्ये बॉयच्या हातामध्ये 5 बलून्स आहेत. टोटल किती बलून्स आहेत? 5 बलून्स आहेत. तर त्याच्यातले 2 बलून्स काय झालेले आहेत? लेफ्ट झालेले आहेत. 2 बलून्स काय झालेले आहेत? लेफ्ट झालेले आहेत. तर त्याच्या हातामध्ये आता 3 बलून आहेत. किती बलून्स आहेत? 3 बलून आहेत. चला तर पाहून घेऊया. हाऊ मेनी बलून्स डज द बॉय हॅव. तर बॉयकडे टोटल किती बलून्स आहेत? तर 5 बलून्स आहेत. किती बलून्स आहेत? तर 5 बलून्स आहेत. तर आन्सर येईल 5 बलून्स डज द बॉय हॅव. 5 बलून्स डज द बॉय हॅव. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. हाऊ मेनी बलून्स फ्ल्यू अवे. फ्ल्यू अवे उडून गेले. किती बलून्स उडून गेले हो? तर पिक्चर मध्ये सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला दिसून येत आहेत 2 बलून्स उडून गेलेले दिसून आहेत. तर आन्सर येईल 2 बलून्स फ्ल्यू अवे. किती बलून्स उडून गेलेले आहेत? 2 बलून्स उडून गेलेले आहेत. तर आन्सर येईल 2 बलून्स फ्ल्यू अवे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. हाऊ मेनी बलून्स डज द बॉय हॅव नाव. आता त्या बॉयकडं किती बलून्स आहेत? रिमेन किती बलून्स राहिलेले आहेत? शिल्लक किती बलून्स आहेत त्या बॉयकडं? तर पिक्चर सेकंड पिक्चर मध्ये पहा, त्याच्या हातामध्ये आपल्याला ओनली 3 बलून्स दिसून येत आहेत. किती बलून्स दिसून येत आहेत? 3 बलून्स दिसून येत आहेत. तर आन्सर येईल 3 बलून्स डज द बॉय हॅव नाव. 3 बलून्स डज द बॉय हॅव नाव. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन क्वेश्चन. कोकोनट ट्री बद्दल देण्यात आलेला आहे. थर्ड पिक्चर मध्ये पहा. तर कोकोनट ट्रीवर किती कोकोनट आहेत? तर टोटल 8 कोकोनट आहेत. किती कोकोनट्स आहेत? 8 कोकोनट्स आहेत. तर सेकंड पिक्चर मध्ये त्या 8 कोकोनट्स मधले 3 कोकोनट्स काय झालेले आहेत? फॉल डाऊन झालेले आहेत. काय झालेले आहे? फेल डाऊन झालेले आहेत. खाली पडलेले आहेत किंवा फॉल डाऊन झालेले आहेत. तर कोकोनट ट्रीवर रिमेन किती राहिलेले आहेत? तसेच 5 रिमेन राहिलेले आहेत. तसंच कोकोनट ट्रीवर किती कोकोनट्स तसे शिल्लक आहेत? 5 कोकोनट शिल्लक आहेत. तर फेल डाऊन किती झालेले आहेत? 3 कोकोनट झालेले आहेत. तर त्याच रिलेटेड इथं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. हाऊ मेनी कोकोनट्स आर देअर ऑन द कोकोनट ट्री. हाऊ मेनी कोकोनट्स आर देअर ऑन द कोकोनट ट्री. कोकोनट ट्रीवर टोटल किती कोकोनट्स आहेत? तो ऑलरेडी आपण आताच पाहिलं. तर किती कोकोनट्स होते? 8 कोकोनट्स आहेत. किती कोकोनट्स आहेत? 8 कोकोनट्स आहेत. तर आन्सर येईल 8 coconuts are there on the coconut tree. 8 coconuts are there on the coconut tree. That after next one question आहे. How many coconuts fell on the ground? तर किती कोकोनट्स खाली जमिनीवर पडले हो? तर सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला 3 कोकोनट्स खाली पडलेले दिसून येत आहे. तर आन्सर येईल 3 coconuts fell on the ground. 3 coconuts fell on the ground. That after next one question आहे. How many coconuts remained on the tree? तर ट्रीवर तसेच अजून किती कोकोनट्स आहेत? तर पिक्चर मध्ये पहा, तर ट्रीवर आपल्याला टोटल 5 कोकोनट्स दिसून येत आहेत. किती कोकोनट्स दिसून येत आहेत? 5 कोकोनट्स दिसून येत आहेत. तर आन्सर येईल 5 coconuts remained on the tree. 5 coconuts remained on the tree. That after next one आहे. Read aloud and understand. Read aloud and understand. Read aloud मोठ्यानं वाचा, understand समजून घ्या. Subtraction means to decrease. Subtraction means म्हणजे subtraction म्हणजे decrease म्हणजेच काय? कमी होणे. To take away म्हणजेच काढून घेणे. To make a less किंवा कमी करणे. To find the difference दोघांमध्ये फरक पाहणे. याचं meaning सबस्ट्रॅक्शन म्हणजेच डिक्रीज, टू टेक अवे, टू मेक अ लेस, टू फाइंड द डिफरन्स अशा प्रकारे होतो. इथं आपल्याला मायनस साइन दाखवण्यात आलेला आहे. मायनस इज साइन यूज्ड फॉर द सबस्ट्रॅक्शन. हा जो साइन आहे तो कशासाठी यूज केला जातो? सबस्ट्रॅक्शन साठी यूज केला जातो, वजाबाकीसाठी यूज केला जातो. तर या साइनला आपण कसं रीड करणार आहोत? मायनस म्हणून रीड करणार आहोत. काय म्हणून रीड करणार आहोत? मायनस म्हणून रीड करणार आहोत. इज इक्वल इज साइन फॉर इक्वल टू. जो डबल लाईन आहे तो साइन कशासाठी यूज करतो आपण? इज इक्वल साठी यूज करतो. इज इक्वल टू साठी
यूज करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू. लेट अस डू. तर खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत, चला तर पाहून घेऊया. काउंट द ऑब्जेक्ट अँड राईट अप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. काउंट द ऑब्जेक्ट अँड राईट अप्रोप्रिएट इन द बॉक्स. तर खाली काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, ते ऑब्जेक्ट्स आपल्याला काउंट करायचं आहे आणि बॉक्समध्ये करेक्ट नंबर लिहून घ्यायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर मध्ये पहा, तर किती टोटल कप्स आहेत? 1 2 3 4 5 6. तर 6 कप्स आहेत. टेबलवर किती कप्स आहेत? 6 कप्स आहेत. तर आन्सर लिहून घेऊया 6 कप्स ऑन द टेबल. तर टेबलवर किती कप्स आहेत? 6 कप्स आहेत. तर सेकंड पिक्चर मध्ये काय झालेले आहे पहा, एक कप फेल डाऊन झालेला आहे, खाली पडत आहे. पहा, एक कप काय होत आहे? फेल डाऊन होत आहे. तर किती कप फेल डाऊन होत आहे? 1 कप होत आहे. किती कप होत आहे फेल डाऊन? खाली पडत किती कप खाली पडत आहे? 1 कप खाली पडत आहे. तर आन्सर काय येईल? 1 येईल. आन्सर काय येईल? 1 कप फेल डाऊन. 1 कप फेल डाऊन. तर टेबलवर आता किती शिल्लक आहेत कप? किती रिमेन आहेत? किती कप्स रिमेन आहेत? तर काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर 5 कप्स काय आहेत? रिमेन आहेत. टेबलवर किती कप्स आहेत? 5 कप्स आहेत. तर बॉक्समध्ये काय लिहून घ्यायचं? 5 हा नंबर लिहून घेऊया. तर आन्सर येईल 5 कप्स रिमेन. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, देअर आर डॅश डॅश बॉईज ऑन द ग्राउंड. तर ग्राउंडवर किती बॉईज आहेत टोटल? 4 बॉईज आहेत. पहा, पिक्चर मध्ये पाहून घ्या, 4 बॉईज आहेत. तर बॉक्समध्ये काय येणार? 4 येणार. देअर आर 4 बॉईज ऑन द ग्राउंड. देअर आर 4 बॉईज ऑन द ग्राउंड. डॅश डॅश बॉईज लेफ्ट द ग्राउंड. त्यातले 2 बॉईज जे होते ते जात आहेत, निघून जात आहेत. तर किती जण लेफ्ट केले? 2 बॉईजनं लेफ्ट केले. 2 मुलं काय केले? निघून गेले. तर किती मुलं निघून गेले? 2 मुलं निघून गेले. तर आन्सर काय येईल? 2 बॉईज लेफ्ट द ग्राउंड. लेफ्ट म्हणजे निघून जाणे. लेफ्ट म्हणजेच काय? निघून जाणे. किती बॉईज निघून गेले? किती बॉईज लेफ्ट झाले? 2 बॉईज लेफ्ट झाले. तर आन्सर येईल 2 बॉईज लेफ्ट द ग्राउंड. नेक्स्ट वन आहे डॅश डॅश बॉईज रिमेन ऑन द ग्राउंड. तर ग्राउंडवर आता किती बॉईज आहेत? टोटल किती बॉईज आहेत ग्राउंडवर? ओनली 2 बॉईज दिसून येत आहेत. पहा, आपल्याला किती बॉईज दिसून येत आहेत? 2 बॉईज दिसून येत. तर आन्सर काय येईल? 2 बॉईज रिमेन ऑन द ग्राउंड. 2 बॉईज रिमेन ऑन द ग्राउंड. तर अशा प्रकारे आन्सर लिहून घेता येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, look at the picture and use the sign minus and is equal and subtract. तर इथं आपल्याला मायनस साइन यूज करायचं आहे आणि इज इक्वल साइन यूज करून इथं काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला 2 टेनिस बॅट दाखवण्यात आलेला आहे. तर सेकंड पिक्चर मध्ये त्यातल्या एका टेनिस बॅटला काय करण्यात आलेलं आहे? कट करण्यात आलेलं आहे. तर रिमेन किती राहिलेले आहे ते लास्ट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर मध्ये 2 टेनिस बॅट असल्यामुळे फर्स्ट बॉक्स मध्ये 2 नंबर्स लिहिलेला आहे. मायनस करा म्हणलेला आहे. किती कट करायचंय? मायनस म्हणजेच काय? कट करणे किंवा डिक्रीज करणे किंवा टेक अवे करणे किंवा लेस करणे किंवा फाइंड द डिफरन्स, याचं मीनिंग इथं होईल. तर किती कट करण्यात आलेला आहे? 1 कट करण्यात आल्यामुळे इथं बॉक्स काय लिहिण्यात आलेला आहे? जेवढे नंबर्स आपण कट करतो तेवढंच नंबर इथं आपल्याला बॉक्समध्ये लिहून घ्यायचं आहे. तर इज इक्वल राहिले किती? रिमेन राहिले किती? 1 राहिला. रिमेन किती राहिले? 1 राहिला. तर लास्ट बॉक्समध्ये काय लिहायचं आहे? 1 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन क्वेश्चन. तर टोटल 7 बॅट्स आहेत. किती बॅट्स आहेत? 7 बॅट्स आहेत. तर बॉक्समध्ये आपण 7 हा नंबर लिहून घेणार आहोत. तर त्या 7 बॅट्स मधले किती बॅट्स कट करण्यात आलेले आहेत? 3 बॅट्स कट करण्यात आलेले आहेत. किती बॅट्स कट करण्यात आलेले आहेत? 3 बॅट्स कट करण्यात आलेले आहेत. तर बॉक्समध्ये 3 हा नंबर लिहून घेऊया. किती नंबर लिहून घ्यायचा आहे? 3 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. तर रिमेन राहिले किती? 4 नंबर्स राहिले. किती बॅट्स राहिले? 4 बॅट्स राहिलेले आहे. तर बॉक्समध्ये 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. 4 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन आईस्क्रीम कप आहे. तर टोटल 6 आईस्क्रीम कप्स आहेत. किती आईस्क्रीम कप्स आहेत? 6 आईस्क्रीम कप्स आहेत. तर फर्स्ट बॉक्समध्ये 6 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. तर सेकंड बॉक्समध्ये 3 आईस्क्रीम कप्स काय करण्यात आलेले आहेत? कट करण्यात आलेले आहे.
तर सेकंड बॉक्समध्ये 3 हा नंबर लिहून घ्यायचा आहे. तर राहिले किती थर्ड बॉक्समध्ये रिमेन 3 आईस्क्रीम कप्स राहिलेले आहेत. किती आईस्क्रीम कप्स राहिलेले आहेत? 3 राहिलेले आहेत. तर बॉक्समध्ये 3 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 9 स्टार्स आहेत. किती स्टार्स आहेत? 9 स्टार्स आहेत. तर बॉक्समध्ये 9 हा नंबर लिहून घेऊया. तर सेकंड बॉक्समध्ये 4 स्टार्सला काय करण्यात आलेलं आहे? कट करण्यात आलेलं आहे. किती स्टार्सला कट करण्यात आलेलं आहे? 4 स्टार्सला कट करण्यात आलेला आहे. म्हणून तिथे आपण 4 हा नंबर लिहून घेऊया. तर रिमेन राहिले किती? 5 स्टार्स राहिले. किती रिमेन राहिले? 5 स्टार्स राहिले. म्हणून लास्ट बॉक्समध्ये 5 हा नंबर तेथे लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन क्वेश्चन सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय? आडवी. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट म्हणजेच काय? आडवी मांडणी. आडवी मांडणी. व्हर्टिकल म्हणजेच उभी, हॉरिझॉन्टल म्हणजेच आडवी. तर येथे आपल्याला एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत, लाईन सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर टोटल किती नंबर्स आहेत? 7 नंबर्स आहेत. तर त्यातले किती नंबर्स कट करायचे आहेत आपल्याला? 4 नंबर्स कट करायचे आहेत. रिमेन जे नंबर्स आहेत, लाईन्स आहेत, ते काउंट करून आपल्याला थर्ड बॉक्समध्ये तेथे नंबर लिहायला सांगायचं आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे ऑलरेडी. चला तर पाहून घेऊया. 7 नंबर आहे, 4 लाईन्स कट करायचे आहेत. तर रिमेन राहिले 3. तर आन्सर आला 3. तर सेकंड वन क्वेश्चन आहे 8 लाईन्स ऑलरेडी दिलेले आहेत. त्यातले 3 लाईन्स आपल्याला काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. रिमेन राहिले 5. रिमेन राहिले 5. तर आन्सर काय येईल? 5 हा नंबर येईल. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन क्वेश्चन 9 नंबर दिलेला आहे. तर 9 लाईन्स ड्रॉ करून दिलेला आहे ऑलरेडी. त्यातले 6 नंबर्स काय करायचे आहेत? आपल्याला कट करायचे. 6 लाईन्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. तर रिमेन राहिले 3. रिमेन राहिले 3 लाईन्स. तर आन्सर काय येईल? 3 हा नंबर येईल. आन्सर काय येईल? 3 हा नंबर येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 6 - 1. 6 लाईन्स देण्यात आलेला आहे. तर 1 लाईन काय करायचं आहे? कट करायचं आहे. तर रिमेन राहिले 5. रिमेन राहिले 5. तर 5 हा नंबर तिथे आपल्याला लिहून घ्यायचा आहे. बाय काउंटिंग किंवा फिंगर काउंटिंग हे मुलांना करायला सांगायचं आहे. लाईन काउंटिंग करून लिहायला सांगू शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 3 - 2. 3 लाईन्स दिलेले आहेत. तर त्यातले 2 लाईन्स काय करायचं आहे? स्टुडंट्सला कट करायला सांगायचं आहे. रिमेन राहिला 1. रिमेन राहिला 1. तर बॉक्समध्ये 1 हा आन्सर येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे 5 - 3. तर 5 लाईन्स दिलेल्या आहेत. तर 3 लाईन्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. रिमेन राहिले 2. रिमेन राहिले 2. तर आन्सर काय येईल? 2 हा नंबर येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे सबस्ट्रॅक्शन बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजेच काय? उभी मांडणी. व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजेच काय? उभी मांडणी. सेम तोच मेथड आहे, फक्त आपल्याला हॉरिझॉन्टलीच्या जागी आपल्याला इथं काय करायचं आहे? व्हर्टिकली अरेंजमेंट करून हे सॉल्व्ह करायचं आहे. तर एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे ऑलरेडी. 7 - 4. तर 7 हा टोटल नंबर आहे, म्हणून 7 लाईन्स ड्रॉ करण्यात आलेला आहे. त्यातले 4 लाईन्स काय करायचे आहेत? आपल्याला कट करायचे आहेत. 4 लाईन्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. तर रिमेन राहिले 3 लाईन्स. रिमेन राहिले 3 लाईन्स. तर आन्सर काय येईल? 3 हा नंबर येईल. आन्सर काय येईल? 3 हा नंबर येईल. हा ऑलरेडी एक्झाम्पल येथे देण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन आहे 8 - 6. 8 - 6. 8 लाईन्स ऑलरेडी देण्यात आलेला आहे. तर 6 लाईन्स आपल्याला इथे काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. तर रिमेन राहिले 2. रिमेन राहिले 2. तर आन्सर येईल 2. बॉक्समध्ये 2 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 9 - 5. 9 - 5. तर 9 लाईन ऑलरेडी देण्यात आलेला आहे. तर 5 लाईन्स आपल्याला इथे कट करायचे आहेत. तर रिमेन राहिले 4. रिमेन राहिले 4. तर आन्सर येईल 4. तर बॉक्समध्ये 4 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सॉल्व्ह. तर इथे आपल्याला हॉरिझॉन्टली देण्यात आलेला आहे आणि व्हर्टिकली सुद्धा देण्यात आलेला आहे. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून देण्यात आलेला आहे. पहा 9 - 3. तर 9 हा टोटल नंबर आहे. तर 3 नंबर्स काय करायचे आहेत? कट करायचे आहेत. तर 3 सर्कल इथे ऑलरेडी कट करण्यात आलेला आहे. तर आन्सर येणार आहे 6. आन्सर येणार आहे 6. इज सेम ॲज.
जसं हॉरिझॉन्टलीचा आन्सर 6 कसं आलं सेम, तसंच व्हर्टिकलचं पण आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे. तर 9 - 3 ऑल्सो काय होईल, 6च होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 6 - 5. तर 6 सर्कल ऑलरेडी देण्यात आलेला आहे खाली. आपल्याला त्यातले 5 सर्कल्स काय करायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत. 5 सर्कल्स काय करायचे आहेत, कट करून घ्यायचं आहे. तर रिमेन राहणार 1. तर आन्सर काय येईल, 6 - 5 इज इक्वल 1 इज सेम ॲज 6 - 5 इज इक्वल 1. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 8 - 4. 8 सर्कल ऑलरेडी देण्यात आलेला आहे. तर त्यातले 4 कट करायचे आहे. तर 4 कट केल्यावर रिमेन राहतील 4. तर आन्सर काय येईल, 8 - 4 इज इक्वल 4 इज सेम ॲज 8 - 4 इज इक्वल 4. तर आन्सर काय येईल, दोघांकडं 4 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 - 2. तर 7 सर्कल देण्यात आलेला आहे. त्यातले 2 सर्कल्स काय करून घेऊया, कट करून घेऊया. तर रिमेन राहिले 5. तर आन्सर येईल 7 - 2 इज इक्वल 5 इज सेम ॲज 7 - 2 इज इक्वल 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वर्ड प्रॉब्लेम. तर काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे टीचरसाठी, पाहून घेऊया. हेल्प द स्टुडंट टू रीड अँड अंडरस्टँड द वर्ड प्रॉब्लेम. तर इथं स्टुडंट्सला आपल्याला हेल्प करायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम रीड करून सांगायचं आहे मुलांना आणि ते समजावून सांगायचं आहे, अंडरस्टँड करून द्यायचं आहे की वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे. आयडेंटिफाय द गिवन इन्फॉर्मेशन अँड रिकॉग्नाइज व्हॉट नीड टू बी फाउंड. तर इन्फॉर्मेशन आयडेंटिफाय करायला सांगायचं आहे, समजून घ्यायला सांगायचं आहे इन्फॉर्मेशन, आणि आपल्याला काय शोधायचं आहे, काय शोधण्याची गरज आहे हे ओळखायला समजावून सांगायचं आहे स्टुडंट्सला. मग हे जे कन्सेप्ट सांगत असताना आपल्याला डिफरंट ऑब्जेक्ट्स इथं यूज करायचं आहे. यूज लाईक मार्बल्स, कॉइन्स एक्सेट्रा टू फॉर्म डिफरंट वर्ड प्रॉब्लेम. तर हे वर्ड प्रॉब्लेम सोडून दुसरे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही इथं बिल्डअप करायचं आहे, फॉर्म करायचं आहे, मार्बल्स यूज करून, कॉइन्स यूज करून. तर अशा प्रकारे डिफरंट वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला इथं मुलांना समजावून सांगायचं आहे. इनकरेज द स्टुडंट्स टू फॉर्म देअर ओन वर्ड प्रॉब्लेम ॲज वेल. तर इथं मुलांना, स्टुडंट्सला इनकरेज करायचं आहे, त्यांना स्वतःहून वर्ड प्रॉब्लेम बिल्डअप करायला, फॉर्म करायला शिकवायचं आहे, इनकरेज करायला लावायचं आहे. चला तर पाहून घेऊया. रीड द वर्ड प्रॉब्लेम्स अँड राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. तर वर्ड प्रॉब्लेम्स रीड करा म्हणून सांगितलेलं आहे आणि बॉक्सेसमध्ये ॲप्रोप्रिएट नंबर्स इथं लिहायला सांगायचं आहे. एक एक्झाम्पल ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. देअर वेअर 9 कॅप्स इन द शॉप. तर शॉपमध्ये टोटल किती कॅप्स आहेत, किती टोप्या आहेत, टोटल 9 कॅप्स आहेत. किती कॅप्स आहेत, 9 कॅप्स आहेत. तर फर्स्ट बॉक्समध्ये टोटल नंबर्स इथे लिहून घेण्यात आलेला आहे. तर 9 नंबर तिथे लिहून घेण्यात आलेला आहे. 5 कॅप्स वेअर सोल्ड. तर त्या 9 कॅप्स मधल्या 5 कॅप्स काय झाल्या, विकून गेल्या. सोल्ड म्हणजेच काय, विकून गेल्या. सोल्ड म्हणजेच काय, विकणे. त्या 9 कॅप्स मधल्या 5 कॅप्स, 5 टोप्या काय गेल्या, विकून गेल्या. तर 9 - 5 तिथे होईल. तर रिमेन किती राहिल्या, तर तुम्ही हे बाय लाईन ड्रॉइंग किंवा फिंगर काउंटिंग किंवा सर्कल काउंटिंग करून हे मुलांना सबस्ट्रॅक्शन काउंट करायला लावू शकता. रिमेन किती कॅप्स राहिल्या हे मुलांना लिहायला सांगू शकता. तर 9 मधले 5 कॅप्स सोल्ड झाले म्हणून 9 लाईन्स ड्रॉ करून त्यातले 5 लाईन्स आपण कट करून रिमेन लाईन्स काउंट करायला लावून तिथे मुलांना 4 हा नंबर लिहायला लावू शकतो. तर आन्सर काय येईल, 9 - 5 इज इक्वल 4. 9 - 5 इज इक्वल 4. हे झालं व्हर्टिकल अरेंजमेंट. तर हॉरिझॉन्टली सुद्धा काय येणार आहे, 9 - 5 इज इक्वल 4. 9 - 5 इज इक्वल 4. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे देअर वेअर 7 पेडाज इन द जार. बरणीमध्ये टोटल किती पेढे आहेत, 7 पेढे आहेत. किती पेढेज आहेत, 7 पेढेज आहेत. तर फर्स्ट बॉक्समध्ये काय येणार, 7 येणार. 3 पेडाज वेअर गिवन. 3 पेडाज वेअर गिवन. त्या 7 पेडाज मधले 3 पेडेज देऊन टाकले. 3 पेडेज काय केले, पेढे देण्यात आले.
तर सेकंड बॉक्समध्ये काय येईल 3 हा नंबर 3 हा नंबर येईल. तर 7 - 3 7 लाईन्स मधले 3 लाईन्स कट करा तर किती रिमेन्स राहतील लाईन्स, तर 4 लाईन्स रिमेन राहतील. किती लाईन्स रिमेन राहतील, 4 लाईन्स रिमेन राहतील. तर आन्सर काय येईल पेडाज लेफ्ट. किती पेडाज लेफ्ट राहिले, तर 4 पेडाज लेफ्ट राहिले. किती पेडाज लेफ्ट राहिले, 4 पेडाज लेफ्ट राहिले. तर आन्सर काय येईल 4 हा येईल. 7 - 3 इज इक्वल 4. 7 - 3 इज इक्वल 4 हा झाला वर्टिकल अरेंजमेंट. तर हॉरिझॉन्टल काय येणार 7 - 3 इज इक्वल 4. 7 - 3 इज इक्वल 4. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रोशनी हॅड 3 बॉल्स. रोशनीकडे किती बॉल्स आहेत, 3 बॉल्स आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये 3 हा नंबर येईल. शी गेव 1 बॉल टू अमित. त्या 3 बॉल्स मधलं एक बॉल तिनं अमितला दिलं. तिनं कोणाला दिला बॉल, अमितला दिलं. तर सेकंड बॉक्स मध्ये काय येईल 1 हा नंबर येईल. 3 बॉल्स मधले 1 बॉक्स काय झाले गिवन अवे झालं. तर राहिले किती 2 राहिले. बॉल्स लेफ्ट, किती बॉल्स लेफ्ट राहिले, 2 बॉल्स लेफ्ट राहिले. तर आन्सर काय येईल 2 हा येईल. तर 3 - 1 इज इक्वल 2. 3 - 1 इज इक्वल 2. बाय लाईन काउंटिंग, फिंगर काउंटिंग किंवा सर्कल काउंटिंग हे मुलांना सबस्ट्रॅक्शन हा कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून सांगू शकता. तर हा झाला हॉरिझॉन्टली. तर व्हर्टिकली सुद्धा काय येईल 3 - 1 इज इक्वल 2. 3 - 1 इज इक्वल 2. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे There were 5 birds in a nest. There were 5 birds in a nest. घरट्यामध्ये किती बर्ड्स आहेत, 5 बर्ड्स आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये 5 हा नंबर येईल. 3 birds flew away. तर त्या 5 बर्ड्स मध्ये 3 बर्ड्स काय गेले, उडून गेले. काय गेले, उडून गेले. तर सेकंड बॉक्स मध्ये 3 हा नंबर येईल. 5 - 3 इज इक्वल 5 बर्ड्स मधले 3 बर्ड्स काय करा, कट करा. तर राहिले किती बर्ड्स रिमेन राहिले, 2 बर्ड्स रिमेन राहिले. किती बर्ड्स राहिले, 2 बर्ड्स राहिले. तर आन्सर काय येईल 5 - 3 इज इक्वल 2. 5 - 3 इज इक्वल 2 हा झाला वर्टिकल अरेंजमेंट. तर हॉरिझॉन्टली 5 - 3 इज इक्वल 2 येईल. 5 - 3 इज इक्वल 2 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे असीम हॅज 9 बुक्स. असीमकडं 9 बुक्स आहेत. टोटल किती बुक्स आहेत असीमकडं, 9 बुक्स आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये 9 हा नंबर येईल. 7 ऑफ देम आर स्टोरी बुक्स. त्या 9 बुक्स मधले 7 बुक्स काय आहेत, स्टोरी बुक्स आहेत. त्या 9 बुक्स मधले 7 बुक्स काय आहेत, स्टोरी बुक्स आहेत. तर 9 बुक्स मधले 7 स्टोरी बुक्स असल्यामुळे 7 लाईन्सला आपण तिथे काय करणार आहोत, 7 बुक्सला काय करणार आहोत, कट करणार आहोत. तर रिमेन अदर बुक्स किती झाले, तर 2 राहिले. काय राहिले, 2 राहिले. तर आन्सर काय येईल 9 - 7 इज इक्वल 2. 9 - 7 इज इक्वल 2 हा झाला वर्टिकल अरेंजमेंट. तर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट काय ना 9 - 7 इज इक्वल 2 हा सुद्धा सेमच आन्सर येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आर्यन हॅड 9 मार्बल्स. आर्यनकडं 9 मार्बल्स आहेत. मार्बल्स म्हणजेच गोट्या, मार्बल्स म्हणजेच का गोट्या. तर किती गोट्या आहेत त्याच्याकडं, 9 आहे. तर फर्स्ट बॉक्स मध्ये 9 हा नंबर येईल. ही लॉस्ट 2 मार्बल्स. त्या 9 मार्बल्स मधले 2 मार्बल्स त्यांनी काय केलं, लॉस्ट केला, हरवल्या. लॉस्ट म्हणजेच काय, हरवल्या. रिमेनिंग मार्बल, आता त्याच्याकडे किती मार्बल्स शिल्लक आहेत, तर 9 मधले 2 कट करा. 9 मार्बल्स मधले 2 मार्बल्स काय करायचे आहेत, कट करायचे आहेत. लाईन काउंटिंग किंवा फिंगर काउंटिंग किंवा सर्कल काउंटिंग हे आपण कट करू शकता. तर रिमेन मार्बल्स किती राहिले, 7 राहिले. रिमेनिंग मार्बल्स किती राहिले, 7 राहिले. तर आन्सर येईल 9 - 2 इज इक्वल 7 हा झाला वर्टिकल अरेंजमेंट. तर हॉरिझॉन्टली सुद्धा काय येणार 9 - 2 इज इक्वल 7. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ 0. सबस्ट्रॅक्शन ऑफ 0. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. चला तर पाहून घेऊया. Explain to the students that if a 0 is subtracted from a given number, the result is same number. तर स्टुडंट्सला इथे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे. एक गिवन नंबर दिलेला आहे, कुठला तरी एक नंबर दिलेला आहे, त्याच्यातून जर आपण 0 नंबर सबस्ट्रॅक्ट केलो किंवा 0 नंबर वजाबाकी केलो
तर आन्सर जो येणार आहे, रिझल्ट जो येणार आहे तो सेम नंबर तोच येणार आहे. काय येणार आहे? जो नंबर घेतलेला आहे तोच नंबर तिथं आन्सर म्हणून येणार आहे. हे मुलांना कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचं आहे. ऑल्सो व्हेन अ नंबर इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इटसेल्फ, आणि जेव्हा जो नंबर दिलेला असतो तोच नंबर त्याच नंबर मधून जेव्हा आपण सबस्ट्रॅक्ट करतो, सेम नंबर मधून जेव्हा सबस्ट्रॅक्ट करतो, सेम नंबर दिलेला असेल तोच सेम नंबरनं जर आपण सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर काय येईल? 0 येईल. आन्सर काय येईल? 0 येईल. यूज ऑब्जेक्ट्स लाईक अ बीन, सीड्स, मॅचस्टिक्स, मार्बल एक्सेट्रा टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट. हे कन्सेप्ट क्लिअर करत असताना डिफरंट ऑब्जेक्ट्स यूज करून मुलांना हे कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचं आहे. लाईक अ बीन सीड्स, आपण डाळी घेऊन किंवा काड्या घेऊन, मॅचस्टिकच्या काड्या किंवा मार्बल्स घेऊन हे कन्सेप्ट क्लिअर करून सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया. लुक ॲट द पिक्चर अँड रीड अँड अंडरस्टँड. खाली पिक्चर दिलेला आहे, रीड करा म्हणलेलं आहे आणि समजून घ्या म्हटलेलं आहे. तर फर्स्ट पिक्चर मध्ये टोटल किती फिशेस आहेत? तर फर्स्ट पिक्चर मध्ये 6 फिशेस आहेत, म्हणून फर्स्ट बॉक्स मध्ये 6 नंबर लिहिण्यात आलेला आहे. तर सेकंड बॉक्स मध्ये डक येतोय. डक फिशेसला पकडण्याचा प्रयत्न करतोय पण तो कोणालाच पकडत नाही. 0 फिशेसला पकडतोय. तो कोणालाच पकडत नाही म्हणजे कोणाला पकडणार? 0 फिशेसला पकडणार. तर इथं किती फिशेसला पकडला? तो कोणालाच पकडला नाही. तर आन्सर काय येईल? 0 येईल. आन्सर काय येईल? 0 येईल. तर 6 - 0 इज इक्वल, तर टोटल किती फिशेस राहिले लेक मध्ये? तर टोटल 6 फिशेस राहिले. तर आन्सर काय येईल? 6. जेव्हा ज्या नंबर मधून आपण 0 हा नंबर सबस्ट्रॅक्ट करतो, जो नंबर आहे तोच नंबर ॲज अ आन्सर म्हणून तेथे येणार आहे. तर 6 - 0 इज इक्वल 6. 6 - 0 इज इक्वल 6. तर इथं खाली आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायला सांगितलेलं आहे. हाऊ मेनी फिश आर देअर इन द पॉन्ड? तर पॉन्ड मध्ये टोटल किती फिशेस आहेत? 6 फिश आहेत. तर तिथं फर्स्ट बॉक्स मध्ये आपण 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. हाऊ मेनी फिश डिड द बर्ड कॅच? बर्डनं किती फिशेसला कॅच केले? कुठल्याच फिशला कॅच केलेला नाहीये. बर्ड 0 फिशला कॅच केलेला आहे. एक सुद्धा बर्ड त्यांनी पकडलेला नाहीये, म्हणजे तिथं काय येणार आहे? आन्सर 0 येणार आहे. तर 0 फिश डिड द बर्ड कॅच. हाऊ मेनी फिश आर लेफ्ट इन द पॉन्ड? आता पॉन्ड मध्ये टोटल किती फिश आहेत? तर 6 फिश आहेत. किती फिश आहेत? 6 फिश आहेत. तर थर्ड बॉक्स मध्ये 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. तर आन्सर काय येणार? 6 फिश मायनस 0 फिश इज इक्वल टू 6 फिश. 6 - 0 इज इक्वल 6. सबस्ट्रॅक्टिंग 0 मीन्स सबस्ट्रॅक्टिंग नथिंग. 0 मधून जेव्हा आपण सबस्ट्रॅक्ट करत असतो, 0 नंबर जेव्हा कुठल्या तरी नंबर मधून सबस्ट्रॅक्ट करत असतो, तेव्हा आपण काही सबस्ट्रॅक्ट करत नाही. जो नंबर आहे तोच नंबर तिथे आन्सर म्हणून येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फ्लावर पार्ट देण्यात आलेला आहे. तर फ्लावर पार्ट मध्ये टोटल किती फ्लावर्स आहेत? तर 5 फ्लावर्स आहेत. किती फ्लावर्स आहेत? 5 फ्लावर्स आहेत. तर फर्स्ट बॉक्स मध्ये 5 हा नंबर लिहून घेण्यात आलेला आहे. तर सेकंड पिक्चर मध्ये त्या फ्लावर पार्ट्स मधले त्या गर्ल्सनं किती फ्लावर्स घेतलेले आहेत? टोटल जेवढे फ्लावर्स आहेत तेवढे सगळे फ्लावर्स त्या फ्लावर पार्ट मधून तिनं घेतलेलं आहे. तर 5 फ्लावर्स होते, तर टोटल 5 फ्लावर्स तिनं घेतलेले आहे. तर फ्लावर पार्ट्स मध्ये आता रिमेन किती फ्लावर्स आहेत? काहीच नाहीये. पहा थर्ड बॉक्स मध्ये पहा, फ्लावर पॉट एम्प्टी आहे, काहीच नाहीये त्याच्यामध्ये. मग आन्सर काय येईल? 0 येईल. जेव्हा जेवढे नंबर्स ऑब्जेक्ट्स असणार आहेत तेवढेच नंबर्स आपण ऑब्जेक्ट जर गिवन अवे, टेक अवे किंवा लेस केलो तर आन्सर काय येईल? 0 येईल. आन्सर काय येईल? 0 येईल. तर खाली काही क्वेश्चन देण्यात आलेले आहेत, त्याचे आन्सर्स लिहून घेऊया. हाऊ मेनी फ्लावर्स आर देअर इन अ फ्लावर पॉट? फ्लावर पॉट मध्ये किती फ्लावर्स आहेत? तर 5 फ्लावर्स आहेत. किती फ्लावर्स आहेत? 5 फ्लावर्स आहेत. तर आन्सर तिथं 5 हा नंबर लिहून घेणार आहोत. हाऊ मेनी फ्लावर्स डिड रीमा टेक? रीमाने किती फ्लावर्स घेतले हो? टोटल जेवढे फ्लावर्स होते तेवढे सगळे फ्लावर्स तिनं घेतलेले आहेत. तर सेकंड बॉक्स मध्ये सुद्धा 5 हा नंबर येणार आहे. हाऊ मेनी फ्लावर्स आर लेफ्ट इन द फ्लावर पॉट? फ्लावर पॉट मध्ये किती फ्लावर्स लेफ्ट राहिले? काहीच राहिले नाहीये. फ्लावर पॉट मध्ये काहीतरी फ्लावर्स आहेत का? नाहीये. तर आन्सर काय येईल?
0 येईल. आन्सर काय येईल? 0 येईल. तर इथं काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, 5 फ्लावर मायनस 5 फ्लावर इज इक्वल टू 0 फ्लावर. तर आन्सर काय येईल? 0 येईल. आन्सर काय येईल? 0 येईल. तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पहा, इफ द सेम नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आर टेकन अवे फ्रॉम द गिवन ऑब्जेक्ट, जेवढे ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत तेवढं सेम ऑब्जेक्ट्स आपण त्याच्यातून टेकन अवे केलं, काढून टाकलो, तर आन्सर जो काही ऑब्जेक्ट शिल्लक राहील तिथं, किती ऑब्जेक्ट शिल्लक राहणार आहे? 0 ऑब्जेक्ट शिल्लक राहणार आहे. किती ऑब्जेक्ट राहतील शिल्लक? 0 ऑब्जेक्ट राहतील. देन 0 ऑब्जेक्ट विल बी लेफ्ट. किती लेफ्ट राहतील? 0 ऑब्जेक्ट लेफ्ट राहतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस प्रॅक्टिस. लेट अस प्रॅक्टिस. काही प्रॅक्टिससाठी आपल्याला क्वेश्चन देण्यात आलेला आहे, त्याला तर सॉल्व्ह करून घेऊया. सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग. व्हर्टिकल अरेंजमेंट आहे, व्हर्टिकल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 1 मायनस 0 इज इक्वल 1. पहा, आपण आता 0चं कन्सेप्ट पाहिलं. गिवन नंबर मधून जर 0 आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर जो नंबर देण्यात आलेला आहे तोच नंबर तिथं आन्सर म्हणून लिहायचा आहे. 1 मधून 0 सबस्ट्रॅक्ट झाला तर आन्सर काय येईल? 1 येईल. दॅट आफ्टर 7 मायनस 0 इज इक्वल 7. 4 मायनस 0 इज इक्वल 4. तर जेव्हा आपण 0 सबस्ट्रॅक्ट करत असतो नंबर मधून, जो गिवन नंबर दिलेला आहे तोच नंबर ॲज इट इज आन्सर म्हणून तेथे येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5 मायनस 5. जो नंबर दिलेला आहे तोच नंबर तिथे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, तोच नंबर तिथे आपल्याला मायनस करायचा आहे. सेम नंबर जर मायनस करणार असतील तर आन्सर काय येईल? 0 येईल. आन्सर काय येईल? 0 येईल. 5 मायनस 5 इज इक्वल 0. 8 मायनस 8 इज इक्वल 0. 2 मायनस 2 इज इक्वल 0. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट द पेअर्स ऑफ नंबर्स हुज डिफरन्स इज 3. तर इथे आपल्याला एक एक्झाम्पल देण्यात आलेला आहे. असे पेअर्स क्रिएट करायचे आहेत, अशा जोड्या तयार करायच्या आहेत वजाबाकीच्या, सबस्ट्रॅक्शनच्या, की ज्यांचा आन्सर 3 येणार आहे. ज्याचा आन्सर 3 येणार आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेला आहे ऑलरेडी आपल्याला. 8 मायनस 5 इज इक्वल 3. दॅट लाईक 4 मायनस 1 इज इक्वल 3. 5 minus 2 is equal 3. 6 minus 3 is equal 3. अशा प्रकारे आपण पेअर्स इथं किंवा जोड्या इथं तयार करू शकतो. नाव नेक्स्ट वन आहे राईट द पेअर्स ऑफ नंबर हुज डिफरन्स इज 4. आता जसं 3चा डिफरन्स होता तसं इथं सुद्धा आपल्याला सबस्ट्रॅक्शनचं पेअर्स किंवा जोड्या इथं लिहायचं आहे, ज्याचा आन्सर 4 यायला पाहिजे. ज्याचा आन्सर 4 यायला पाहिजे. एक एक्झाम्पल देण्यात आलेला आहे ऑलरेडी. 7 मायनस 3 इज इक्वल 4. 7 मायनस 3 इज इक्वल 4. दॅट लाईक 10 मायनस 6 इज इक्वल 4. 9 मायनस 5 इज इक्वल 4 अँड 6 मायनस 2 इज इक्वल 4. तर अशा प्रकारे पेअर्स ऑफ नंबर्स हुज डिफरन्स इज 4, अशा प्रकारे त्याचे पेअर्स आपण लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द सबस्ट्रॅक्शन. खाली आपल्याला काही सबस्ट्रॅक्शन देण्यात आलेले आहेत, तर तुम्ही बाय ओन फिंगर काउंटिंग, लाईन काउंटिंग किंवा सर्कल काउंटिंग हे सॉल्व्ह करून बाय ओन सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 11 सबस्ट्रॅक्शन वर्कबुक सोल्युशन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.